व्यासपीठावर यायचं आहे. दर्शन ठमके. जय हनुमान काशोकर आणि तर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर पहिला मोठा हादरा दिलाय प्रवीणने, पाठवले निमित्याला पुन्हा एकदा पॅव्हिलियन मध्ये. तर पुढचा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तसाच चेंडू पाहायला मिळतो, एक निर्धाव चेंडू. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आपल्याला प्रवीण याच्या माध्यमातून. पूर्णपणे विश्वास सार्थ ठरवतोय आपल्या कर्णधाराचा. के फायटर्स या ठिकाणी टॉस विन झालाय आणि संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय जय हनुमान काशोकर या संघाला. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लेग साईडला भिरकावलेला चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतात, फील्ड करतायत. तोपर्यंत मात्र 2 धावा घेऊन दोन्ही फलंदाज आपापल्या घरात आपल्याला सुरक्षित पाहायला मिळतात. तर संघाच्या धावसंख्याचा श्री गणेश होतोय या ठिकाणी. संघाच्या फलकावर 2 धावा लागतात. एक गडी बाद 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळतंय आणि पॉवर प्लेच्या षटकातील 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर मोठा हादरा दिलाय प्रवीण याने, दुसरा चेंडू निर्धाव. त्याच्यानंतर मात्र निकेश याने तिसऱ्या चेंडूवर 2 धावा घेऊन संघाचं धावफलक या ठिकाणी संघाचं खातं या ठिकाणी उघडलंय. तर पुन्हा एकदा मी विनंती करेल के फायटर्स संघाला स्पीडअप करायचं सामन्यात. तर नक्कीच सकाळपासून आपण पाहतो, सकाळच्या सत्रापासून आजच्या दिवसातले बरेचसे सामने लो स्कोरिंग मॅचेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नक्कीच एक मोठी धावसंख्या उभारण्याचा या ठिकाणी ध्यास असेल जय हनुमान काशोकर या संघाचा. लाईट मध्ये विकेट या ठिकाणी कार्पेट पद्धतीने मारला हा चेंडू, त्यावर मात्र एक सिंगल धाव मिळेल. एक सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना या ठिकाणी मात्र प्रवीण सुरेख गोलंदाजी करतोय. एक गडी बाद करत आता त्यांनी 4 चेंडू तर 3 धावा खर्च केल्यात. एक चांगलं सुरेख गोलंदाजीच आपल्याला पाहायला मिळते आणि संत क्रिकेट, एक शांत क्रिकेट मैदानात आपण पाहतोय. कुठलाही मोठा फटका मात्र खेळून देत नाही. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू के सुरेख गोलंदाजी पूर्णपणे बांधून ठेवले खेळपट्टीवर फलंदाज अनिकेत याला. आता नक्कीच फलंदाजांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल, कारण पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घेणं महत्वाचं आहे. 2 क्षेत्ररक्षक आपल्याला केवळ बाउंड्री लाईन डिफेंड करताना पाहायला मिळतील. प्रवीण याच्या माध्यमातून सलग एक पुन्हा एकदा सुरेख चेंडू पाहायला मिळतो. मोठा फटका खेळायचा होता, एज घेते. आता मात्र चेंडू जातोय सीमा पार आणि एक येतोय चौकार. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, कारण ज्या दिशेला हा फटका खेळायचा होता तिकडे मात्र बॉल व्यवस्थित कलेक्ट होत नाही, मात्र धावा येणं गरजेचं आहे. आणि हा अनिकेतच्या बॅटमधून येतोय चौकार. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत जर पाहिलं तर या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाला प्रवीण. एक मोठा धक्का दिला त्यांनी पाठवलं निमित्याला बॅक टू द पॅव्हिलियन आणि एक मोठ्या फटक्यानिशी फक्त 7 धावा या ठिकाणी खर्च केला. तर गोलंदाजीमध्ये आपल्याला बदल करताना दिसत आहेत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज कल्पेश काप, कुंभेठ गावचा खेळाडू आणि नक्कीच अनुभव असलेला खेळाडू आणि संघ मालक देखील पाहायला मिळतात या संघाचे. के फायटर्स संघाचे स्वतः संघ मालक आहेत आणि स्वतः संघ मालक. आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा लागल्या धावफलकावर 7, एक गडी बाद आणि 10 धावा. आता मात्र निकेशच्या बॅटमधून हा मोठा पटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय या ठिकाणी गोलंदाज कल्पेश. आणि कल्पेशच्या पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट पाहायला मिळते. निकेश बॅक टू द पॅव्हिलियन. अतिशय दयनीय अवस्था पाहायला मिळते आपल्याला जय हनुमान काशोकर या संघाची. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतो संतोष आणि अनिकेत असे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात मैदानात. तर वरगावचा खेळाडू संतोष वरगावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाज कल्पेश सुरेख गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा राईट मध्ये विकेट मारा करेल अनिकेत याच्यासाठी. आता मात्र अनिकेत मोठा फटका खेळतो त्या ठिकाणी, मात्र थोडंसं फंबलिंग होतंय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. झेल मात्र या ठिकाणी कन्वर्ट करू शकले नाहीत क्षेत्ररक्षण करणारे क्षेत्ररक्षक. आणि 1 धावेवर या ठिकाणी स्ट्राईक रोटेट आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आता येतोय फलंदाज
संतोष. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झाला आणि 8 चेंडूंच्या मोबदल्यात धावसंख्या झाली आहे 8. 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या पाहायला मिळते आणि या ठिकाणी पुन्हा एक मोठा धक्का, पुन्हा हादरा लागतो. तिसरा गडी बाद होतोय जय हनुमान काशोगोले संघाचा. सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला कल्पेश. आतापर्यंत कल्पेश यांच्या गोलंदाजीचं विश्लेषण केलं तर पहिला चेंडू मोठा धक्का दिला निकेशला, त्याने बॅक टू द पेव्हिलियन. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अनिकेत त्याच्यासाठी एक सिंगल धाव, त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोठी विकेट घेण्यास ते यशस्वी ठरले. आणि आता मात्र स्वतः संघनायक आपल्याला दिसतात विशाल बैकर क्रीजवर येताना पाहायला मिळतात आपल्याला. जर आपण पाहिलं या स्पर्धेचा विचार केला तर एक भव्य दिव्य स्पर्धा ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएट मर्यादित आपल्याला ही तळा तालुका मर्यादित आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. नक्कीच तळा तालुक्यातील खेळाडूंना एक मोठं प्लॅटफॉर्म उभं केलं या ठिकाणी GTCने आणि नक्कीच चांगला खेळ देखील कालपासून आपण सातत्याने एक चांगला खेळ देखील सगळ्या खेळाडूंच्या माध्यमातून पाहतो. तर कल्पेश एकदा पुन्हा सज्ज होईल, राईट मधून विकेट मारा करेल. आता मात्र पुन्हा या ठिकाणी पंच दंडित करतायत गोलंदाजाला. एक स्क्वेअर चेंडू उजवीशी सोडून चाललेला चेंडू येतोय वाईट चेंडू आणि संघाच्या संख्येमध्ये होतीये भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 8च्या घरात. नक्कीच कल्पेश चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत होता, मात्र कुठे ना कुठेतरी लाईन मध्ये थोडासा बदल करण्याच्या पुन्हा एकदा अनिकेत याच्या बॅटमधून आलेला हा फटका. मात्र एक धाव मिळेल. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10च्या घरात. कल्पेशची सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय आणि नक्कीच जय हनुमान काशोगल या संघाला देखील मोठे फटके खेळावे लागतील, कारण जर विचार केला KK फायटर्स यांच्याकडे देखील धडधाकड फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा या ठिकाणी विशाल आल्याला चेंडूला धाडतोय मिडॉनच्या डोक्यावरून. हा येतोय मोठा षटकार, पहिला चेंडू आणि पहिला षटकार. नक्कीच स्वतः संघ मालक आहेत आणि नक्कीच मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो विशाल हा खेळाडू. आणि आल्याला तो आपले इरादे स्पष्ट करतोय की मी का या खेळपट्टीवर आलोय. आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरून त्याने चेंडूला धाडलं सीमापार आणि एक मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 6ने वाढेल. 16 या धावसंख्या स्थिरावताना आपल्याला दिसेल. तर कल्पेश चांगली गोलंदाजी करत होता, मात्र जसा विशाल स्ट्राईकला आला तर तसाच एक मोठा फटका विशालने दाखवला. तर पुन्हा एकदा लेफ्ट आर्म विकेट आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक मोठा फटका पाहायला मिळतोय फाईन लेग. त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक आपल्याला दिसत नाही आणि पुन्हा एकदा चेंडू होतोय सीमापार आणि या ठिकाणी येतोय एक चौकार. लगातार दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार आणि यशस्वी देखील होताना दिसतात विशाल. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ विशाल यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. एक षटकार आणि दुसरा चौकार. अशा प्रकारे 2 चेंडूवर 10 धावा या ठिकाणी आल्यात. मी विनंती करतो DJ एक गीत या ठिकाणी एक सुंदर गीत ऐकवायचं आहे प्रेक्षकांना. या ठिकाणी मी विनंती करेल KK फायटर्स जरा स्पीडअप करायचं आहे. आम्हाला आजच्या दिवसात बरेचसे सामने कव्हर करायचे, तर KK फायटर्स विनंती आहे. संघनायक आपणास विनंती आहे, प्लीज स्पीडअप करा. आकाश देवकर कुंबळेगावचा खेळाडू आपल्याला दिसतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन सज्ज होईल आकाश. जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय पहिल्या इनिंगचा आणि धावफलकावर धावा लागल्यात. धावफलकावर धावा जर पाहिला तर 20. 10च्या सरासरीने 2 आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळतोय अनिकेतच्या बॅटमधून आणि हा चेंडू जातोय सीमापार षटकार. आकाशच्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी मोठा प्रहार अनिकेतच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि चेंडू सीमापार धाडला. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 26 धावसंख्येवर. अनिकेत ओपनिंगला आलाय आणि नक्कीच सेट झालेला बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. मोठे मोठे फटके याच्या बॅटमध्ये देखील नेहमीच पाहायला मिळतात. तर आतापर्यंत जर 2 षटकाचा खेळ पाहिला तर संत खेळ आपल्याला फलंदाजाकडून पाहायला मिळतात. 10च्या सरासरीने 2 षटकामध्ये 20 धावा लगावल्या होत्या धावफलकावर. तर पुन्हा एकदा शॉट चेंडू पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी मात्र 1 बाउन्स ताकीद देत आहेत की 1 बाउन्स या षटकामध्ये तुम्ही दुसरा बाउन्स टाकू शकत नाही. तुमचा एक बाउन्सचा कोटा या ठिकाणी पूर्ण झालाय. तर नक्कीच आकाश याच्या गोलंदाजीचा विचार केला तर मी विनंती करतो की पुढचा होणारा सामना VR11 वर्सेस
LNC स्टार या दोन संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे. VRC गायमुख वर्सेस LNC स्टार पुढचा सामना. दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी प्लीज यायचं. मी पुन्हा एकदा विनंती करेल VRC स्टार आणि LNC स्टार VRC गायमुख आणि LNC स्टार दोन्ही संघाचे संघनायक प्लीज लवकरात लवकर यायचं आपण. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी विशाल मोठा फटका खेळायचा होता मात्र मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जात आहेत, क्षेत्ररक्षण करतात, चेंडू फेकी करतात. तो मात्र सुरेख आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय. 1-2 मध्ये कन्वर्ट करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. आणि संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना आपल्याला दिसते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर. आतापर्यंत जर पाहिलं तर आकाश यांनी चेंडू हाताळलेत 4. पहिल्या चेंडूवर नक्कीच मोठा प्रहार आला. त्याच्यानंतर सुरेख कमबॅक पाहायला मिळाला. केवळ 3 चेंडू आणि 3 धावा त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळत. आकाश याला देखील चांगला खेळ करावा लागेल. सातत्याने आपण पाहतोय विशाल एक चांगला खेळाडू आहे. नामवंत काशोकल संघाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू आपल्याला ओळखला जातो. तर विशाल स्ट्राईक एंडला सज्ज असेल आणि त्याच्या समोर त्याला फेस करेल बॉलर आकाश. पुढचा चेंडू आता मात्र फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अलॉंग द कार्पेट हा शॉट आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फंबलिंग आणि तोपर्यंत मात्र एक सुरेख जर आपण थ्रो पाहिला तर एक सुरेख थ्रो आणि त्याचाच या ठिकाणी बाद होईल. अनिकेतला बॅक टू द पवेलियन जावं लागेल. एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि नक्कीच नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेतची जागा भरून काढण्यासाठी मैदानात येतोय सागर गोरीवले. गायमुख गावचा सुपुत्र, गायमुख गावचा खेळाडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 30. लॉस्ट ऑफ 3 विकेट्स. 3 विकेट्सच्या मोबदल्यात आतापर्यंत 4 विकेट्सच्या मोबदल्यात आतापर्यंत जय हनुमान काशोगल या संघाने धावफलकावर धावा लगावल्यात 30. तर आकाश पुन्हा एकदा राईट ऑफ द विकेट घेऊन येईल विशाल याच्यासाठी. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र बैठी शॉट आपण या ठिकाणी डॉट निर्धाव चेंडू येतोय. एक मोठा फटका दाखवायचा होता मात्र पूर्णपणे याचं मनोबल त्याचं पूर्णपणे हे आतापर्यंत जर पाहिलं तर KK फायटर्स संघाने या ठिकाणी षटकं टाकले 3 आणि 3 षटकामध्ये 30 धावा या ठिकाणी धावफलकावर लगावल्या. 10च्या सरासरीने आपण धावा पाहतोय 30च्या घरात. तर शेवटचा आणि हाणामारीचं षटक या ठिकाणी असेल. KK फायटर्स या संघासाठी गोलंदाज घेऊन येईल सागर गोरिवले. याच्यासाठी एक सुवर्ण संधी त्यांचे मित्र या ठिकाणी कळवत आहेत की सागर गोरिवले यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक विशाल याच्या माध्यमातून देण्यात येईल. तर नक्की सुवर्ण संधी असेल आणि स्लॉगवरचं षटक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अशोक शेडगे आणि फुलटॉस बॉल. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता. मिस टाइम पूर्णपणे कोणत्या प्रकारे बॉल जज करत नाही सागर आणि या ठिकाणी मात्र एक निर्धाव चेंडू होतोय. नक्कीच फुलटॉस चेंडू होता. एक मोठा फटका मारण्याची संधी होती मात्र संधी हुकवतोय सागर आणि एक चेंडू एक धाव दोन्ही फलंदाज या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण करताना दिसतात आपल्याला. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. 31 लॉस्ट ऑफ 4 विकेट्स अशी आपण अवस्था पाहतोय जय हनुमान काशोगर या संघाची. पुन्हा एकदा गोलंदाज टू विशाल आणि विशाल यांनी भिरकावून दिलाय. हा फटका मिड ऑनच्या डोक्यावरून येतोय. जबरदस्त षटकार, उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय विशालाच्या बॅटमधून. तर मी पुन्हा एकदा वळेल एक सुमधुर संगीत ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून. डीजे बॉल दे ना. गोलंदाजी करणारा गोलंदाज अशोक याच्या गोलंदाजीचं विश्लेषण पाहिलं. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. आता मात्र फाईन लेगला धाडून दिला हा चेंडू जातोय आणि पंच देखील दंडित करतायत की भीमरचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक मोठा फटका देखील पाहायला मिळतोय. 9+1 अशा 5 धावा संघाच्या धावफलकात ऍड होताना दिसतील. नो चेंडू नो बॉल पाहायला मिळेल. 9+4 अशा 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. भीमरचा हा नो कळवतायत पंच आणि नक्कीच गोलंदाजाला देखील विचार करावा लागेल. विशाल खेळपट्टीवर ठाण मांडून बसलाय. आल्यापासून मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशाल खेळतोय वैयक्तिक
23 या धावसंख्येवर चांगला खेळ त्याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. आणि मात्र या चेंडूवर फ्री हिट असेल. या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याची सुवर्ण संधी, फक्त धावचित झाला तरच या ठिकाणी बाद दिला जाईल. फलंदाज आता मोठा फटका दाखवायचा होता, मात्र निर्धाव चेंडू गतीने बीट करतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी सागर सांगतोय की दुसरी धाव घेण्यात असक्षम आहेत दोन्ही फलंदाज. आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे वधारेल. संघाची धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचेल 43 या धावसंख्येवर. हाणामारीचं षटक, स्लॉगवरचं षटक सागर. आणि आता मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. या ठिकाणी पूर्णपणे बीट केलंय सागर याला. आणि पंच कळवतात की एक धाव आपल्याला पाहायला मिळते. ज्या ठिकाणी एक धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र एक सहज सोपी धाव पाहायला मिळते. कारण क्रिकेटमध्ये एक धावेचं महत्व आपल्याला सकाळपासून सांगतायत रोहित राहुल राठोड. सकाळपासून आपण त्यांना ऐकत आहोत आणि ऐकताना एक धावेचं महत्व आपण राहुल कडून ऐकलं. पुन्हा एकदा मोठा फटका दाखवायचा होता, मात्र त्या ठिकाणी देतोय चौकार पाहायला मिळतोय. मिड ऑफच्या रिझन मध्ये हा चौकार पंच गवतात येतोय. चेंडू सीमापार चौकार. आणि नक्कीच विशाल सातत्याने मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 4 ने वाढेल आणि जाऊन पोहोचेल 48. लॉस्ट ऑफ 4 विकेट्स. तर शेवटच्या षटकातील चेंडू शेष असतील. शेवटचा षटकातील शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंग मधला शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. कल्पेश आता मात्र मोठा फटका, पुन्हा एकदा मोठा फटका आला आहे. आणि या काय सुरेख फटका पाहायला मिळतोय या विशालाच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे किती झाले 54 आणि 55 धावाचं लक्ष ठेवलंय जय हनुमान काशोगल या संघाने. नक्कीच 11 सरासरीने धावा कुटाव्या लागतील के फायटर्सच्या संघाला. 11च्या हॅलो धन्यवाद. या ठिकाणी मलाठी गावचे माजी कर्णधार त्याचप्रमाणे आमचे सहकारी दर्शन ठमके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा या ठिकाणी आमच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करत आहोत. नितेश गंभीर यांना विनंती करतो की आपण त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करायचं आहे. मी विनंती करेल VRC गायमुख आणि LNC स्टार दोन्ही संघाचे संघनायक आपण प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. या ठिकाणी नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा विनंती करेल VRC गायमुख वर्सेस LNC स्टार पुढचा जो सामना होणार आहे. तर या सामन्यातील दोन्ही संघनायक आपणास विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं. या ठिकाणी टॉस करून घ्यायचं आहे आणि लगेचच टॉस जिंकणाऱ्या संघाला मी विनंती करेल जो संघ प्रथम क्षेत्ररक्षण करेल लगेचच ही इनिंग संपल्यानंतर आपण क्षेत्ररक्षण देखील सजवून घ्यायचं. प्लीज विनंती असेल VRC गायमुख LNC स्टार दोन्ही संघाचे संघनायक समालोचन कक्षामध्ये येऊन आपण टॉस करून घ्यायचंय. तर नक्कीच आपण पाहतोय या सामन्यामध्ये जो विद्यमान सामना आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय के फायटर्स विरोधात जय हनुमान काशोगला संघ. प्रथम आपण पाहिलं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर LNC स्टार आणि VRC गायमुख LN स्टार 55 VRC गायमुख. तर थांबवून मी विनंती करतो टॉस साठी अशोक गंभीर आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस का बॉस या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. अशोक गंभीर जो पुढचा सामना होणार आहे
अरे म्हणजे टीमचे नाव आहेत. तर जर विद्यमान सामना आपण पाहिला तर जय हनुमान काशोकाला विरोधात के के फायटर्स प्रथम नाणेफेकी जिंकल्यानंतर के के फायटर्स या संघाने या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि क्षेत्ररक्षण करताना 54 धावा या ठिकाणी दिल्यात आपल्या गोलंदाजीच्या मोबदल्यात आणि 55 धावाचं लक्ष या ठिकाणी मात्र ठेवले आहेत जय हनुमान काशोकाला संघासमोर. काशोकाला संघाने के के फायटर्स संघासमोर आता आमचा पहिला राऊंड जिंकला. We are प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करणार. तर जवळजवळ मध्येच रोखणार आम्ही. तर 30च्या आत आहे. आता आम्ही बॅटिंग केली तरी पण 30-40च्या बाहेरच स्कोर मारणार. यस 30 ते 35 आपण पाहतोय जय हनुमान काशोकल विरोधात के के फायटर्सचा संघ. प्रथम फलंदाजी करताना जय हनुमान संघाने 54 धावा 55 धावांचं लक्ष ठेवलंय के के फायटरच्या संघासमोर. त्याच्या विरोधात लढताना आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. आतापर्यंत चेंडू झाले आहेत तीन चेंडूत केवळ धावा खर्च केल्या 2 आणि एक मोठा हादरा एक मोठा धक्का दिलाय के के फायटर संघाला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ओमकारने सुरेख गोलंदाजी पाहिली आपण प्रथम 3 चेंडूमध्ये. तर अलाउड कार्पेट हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. केवळ 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळेल आणि 1 धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवर. आतापर्यंत जर आपण पाहिलं P1 पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरेख या ठिकाणी सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय गोलंदाज ओमकार. तर पुन्हा एकदा ओमकार सज्ज या ठिकाणी कवच मधून हा भेदून काढलेला चेंडू. दोन्ही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूच्या मागे फील्ड करताना दिसतील. क्षेत्ररक्षक फील्ड करतील चेंडू फेकी करतील तोपर्यंत मात्र 1 धाव दोन्ही फलंदाजांना या ठिकाणी पाहायला मिळेल आणि संघाची धावसंख्या पुन्हा 1 ने वाढेल. तर नक्कीच 55 धावेचं टार्गेट पाहायला मिळते. 11च्या सरासरीने धावा कराव्या लागतील फलंदाजी करत असताना के के फायटरच्या संघाला. ओमकार पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र चेंडू भिरकावून दिला आहे आणि हा चेंडू जातोय सीमापार षटकार. काव कॉर्नरच्या डोक्यावरून येतो एक मोठा फटका आणि जाऊन पोहोचते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. जर आपण फलंदाजीचा विचार केला तर मोठा फटका येतोय फलंदाज रोशन कातोड याच्या बॅटमधून कुंबेट संघासाठी नेहमीच ओपनिंग करताना पाहायला मिळतो खेळाडू आणि नक्कीच मोठे फटके या खेळाडूकडून देखील आपल्याला नेहमी पाहायला मिळतात. तोच खेळाडू आणि त्यांनी पहिला चेंडू फेस करत असताना एक मोठा प्रहार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवर काव कॉर्नरच्या डोक्यावरून त्यांनी चेंडू सीमापार पाठवला आणि एक 6 धावा संघाच्या धावसंख्येत त्याने ऍड केल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवर. P1चं पहिलं पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं गोलंदाज पहिला कोणी टाकलं ओमकारचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि सुरेख षटक देखील त्याने हाताळलं. या इथून मात्र आता धावा करायच्या असतील 55 धावा या ठिकाणी पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा जमवल्यात के के फायटर संघाने. आता मात्र या सामन्यामध्ये चेंडू शेष असतील 18 आणि 18 चेंडूमध्ये 45 धावा. रोहित शर्मा याचा जर्सी नंबर आपण पाहतोय 45 हिटमॅन. 45 धावा या ठिकाणी कराव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या के के फायटर संघाला. फलंदाजी स्ट्राईक एंडला आपण पाहतोय फलंदाज
प्रवीण एक नक्कीच मोठी शरीरयष्टी हायटेड खेळाडू आपण पाहतोय आणि गोलंदाजी माकवा संगम काशेकोल गावचा खेळाडू पाहतोय आणि आता मात्र मोठा फटका येतोय त्या ठिकाणी खाली क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय आणि एक सुरेख झेल पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी बॅट्समन बॅक टू द पेव्हिलियन पहिल्या चेंडूवर मोठा हादरा मोठा झटका पाहायला मिळतोय चेंडू बाद होतो फलंदाज बाद होतोय प्रवीणची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते आतापर्यंत जर पाहिलं तर एक सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते जय हनुमान काशेकोल या संघाकडून कारण जर पहिलं षटक हाताळताना आपण ओमकारला पाहिलं ओमकारनं देखील एक मोठा हादरा दिला त्याच्यानंतर संगम गोलंदाजी मार्कवर आला पहिल्या चेंडूवर त्याने देखील प्रवीणला बाद केला आणि प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज न्यू कॅन्डिडेट मैदानात येताना पाहतोय नवीन फलंदाज नवीन आउट झाला कुठला आकाश सुरेख चेंडू निरंतर त्याच्या गतीमध्ये आपण सातत्याने बदल करताना दिसतोय संगम लेगबाईचे एक धाव आपल्याला पंच कळवतायत लेगबाईचे एक धाव संघाच्या धावसंख्येत ऍड होताना दिसेल 15 धावसंख्येवर संघाची धावसंख्या वधारते तर संगम पुन्हा एकदा सज्ज होईल राईट मध्ये विकेट आकाशसाठी आता मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र या ठिकाणी सुरेख चेंडू पाहायला मिळतोय यष्टांच्या मागे यष्टीरक्षक आपली चोख भूमिका बजावतोय एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय एक निर्धाव चेंडू नक्कीच दबाव वाढवेल फलंदाज करत असताना के फायटरच्या संघावर संगम पुन्हा एकदा येईल आणि पुन्हा कव्हर्सला भेदून काढला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमापार चौकार संघाची धावसंख्या 4 ने वाढते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते पुन्हा एकदा 19च्या घरात जर दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आपण पाहतोय GTCPL आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 55 धावाचा पाठलाग करताना के फायटरच्या संघाने आतापर्यंत मजल मारली आहे 19 धावांपर्यंत 2 गडी बाद 19 धावा आपल्याला पाहायला मिळतात जर P1चं पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकात 10 धावा जमवल्या त्याच्यानंतर मात्र दुसऱ्या षटकात संगमने खर्च केल्या 7 धावा संगमने खर्च केल्या आणि 19 धावा 9 धावा संगमने खर्च केला 9 धावा संगमने खर्च केल्या तर आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं निकेश पदरत आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी रोशनसाठी हा चेंडू भिरकावून दिलाय आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका येतोय आणि चेंडू जातोय लॉंगाच्या डोक्यावरून हा येतोय एक मोठा फटका षटकार आणि नक्कीच मी मगाशीच म्हटलं होतं की याच खेळाडूचा झेल सोडला होता या खेळाडूचा झेल सोडणं आता कितपत महाग पडेल जय हनुमान संघाला तर येणारा काल आणि येणारी वेळ आणि येणारी षटक नक्कीच पूर्णपणे स्पष्ट करतील आपल्याला पूर्णपणे चित्र दिसेल नक्कीच झेल सोडल्यानंतर मोठे प्रहार करताना दिसतोय रोशन तर पुन्हा एकदा निकेश टू रोशन आणि आता मात्र पुन्हा तसाच आणि झेल मात्र आणि या ठिकाणी सुरेख झेल आता मात्र झेल टिपतोय ज्या क्षेत्ररक्षकांनी झेल सोडला होता तोच क्षेत्ररक्षक मात्र झेल टिपतोय आणि रोशनच्या खेळीचा या ठिकाणी खेळी रोशनची संपुष्टात येते आणि जर आपण पाहिलं तर वैयक्तिक रोशन धावा करतोय 17 वैयक्तिक 17 धावा करून बॅक टू द पेव्हिलियन जाताना पाहायला मिळतो रोशन त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू कॅन्डिडेट नवीन फलंदाज नवीन उमेदवार मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय प्रेम आपल्याला पाहायला मिळतो रोवळेगावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो प्रेम तर जय हनुमान काशेकोल संघ सामन्यामध्ये आपली पकड मजबूत करताना दिसतो आता मात्र या ठिकाणी नशीच तारांना चेंडू लागतोय आणि या ठिकाणी नशीब साथ देतोय जय हनुमान या संघाचा नक्की चौकार गेला असता मात्र या ठिकाणी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तारेंना चेंडू लागतोय आणि या ठिकाणी चेंडू आडला जातोय तर नशिबाची साथ सुद्धा मिळते जय हनुमान या संघाला आणि 2 धावा या ठिकाणी दोन्ही फलंदाज धावून पूर्ण करतायत तर संघाचे धावफलक एकंदरीत पाहिलं तर 27 इथून मात्र मोठे फटके खेळावे लागतील कारण मोठे फटकेच आपल्याला कमबॅक करून देतील या सामन्यामध्ये मोठे फटके या ठिकाणी गरजेचं आहे मात्र पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू एक सुरेख चेंडू पाहायला मिळतो एक निर्धाव येणारा चेंडू आपल्यावर दर्पण वाढवेल फलंदाजी करत असताना के फायटरच्या संघावर बॅकफुटवर टाकले फलंदाज प्रेम याला
तर 4 चेंडू या ठिकाणी झाले आहेत या षटकातील. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निकेश येईल आणि आकाश दिसतोय आपल्याला आणि पुन्हा एकदा झेल बाद होण्याची संधी, मात्र झेल केलाय धरणीला दान आणि पुन्हा 2 धावा या ठिकाणी पूर्ण 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 29 या धावसंख्येवर जाताना दिसते. तर जर आपण पाहिलं तर या षटकातील चेंडू शिल्लक असतील, शेवटचा चेंडू शिल्लक असेल 7 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल तर नक्कीच एक मोठा फटका सामना खुला करून देऊ शकतो के फायटर्सच्या संघाला. आणि आता मात्र मोठा फटका देखील खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण होतीये. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. सेकंड इनिंग मधला 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय आणि 3 षटकांच्या मोबदल्यात के फायटर्सच्या संघाने धावा जमवल्यात 30 लॉस्ट ऑफ 4 विकेट्स. आता मात्र शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये धावांची गरज असेल 25 धावांचं आव्हान असेल शेवटच्या षटकामध्ये. आणि गोलंदाजी मार्कवर जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर पाचारण केलंय सूरजला. तर 25 धावा आणि शेवटचं षटक घेऊन सूरज सज्ज होईल पंचांच्या. जर सूरज यांनी या षटकामध्ये हॅट्रिक घेतली तर त्यांचे मित्र रुपेश चोरगे यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तर नक्कीच सुवर्णसंधी असेल सूरज यांच्यासाठी. आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला मिळत आहेत. जय हनुमान काशोगर या संघाचे गोलंदाज P1च्या षटकामध्ये आल्या 10 धावा, त्याच्यानंतर आल्या 9 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तर सुरेख 11 धावा. तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. सातत्याने चांगली गोलंदाजी करतायत आणि सूरज देखील पावलावर पाऊल ठेवतोय. पहिला चेंडू निर्धाव पूर्णपणे बांधून ठेवतात फलंदाजांना खेळपट्टीवर. एक निर्धाव चेंडू होता आणि नक्कीच निर्धाव चेंडू पूर्णपणे मी नक्कीच. आणि याच्यानंतर होणारा सामना व्हीआरला विनंती करेल, गायमुख संघाला विनंती असेल जसा हा सामना संपेल त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. कारण आणि लक्षात घ्या 3 षटकांची लढत पाहायला मिळेल. 3 षटकाची लढत असेल आणि विनंती असेल आपल्याला जसा हा सामना संपेल त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर या षटकाची आपण अवस्था पाहिला तर 5 चेंडूचा खेळ आपल्याला या ठिकाणी शेष शिल्लक पाहायला मिळेल आणि 5 चेंडू 25 धावा हे समीकरण मैदानात पाहायला मिळेल. तर सूरज एक चांगला गोलंदाज काशेकोल संघासाठी नेहमीच चांगली सुरेख गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. तोच गोलंदाज राईट मधून विकेट सज्ज होईल आणि गोल स्ट्राईक एंडला फलंदाज. आणि पुन्हा एकदा मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. हा सामना एका हाती झुकतो की काय असं चित्र आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आता इथून चेंडू शिल्लक असतील 4 आणि 4 चेंडूवर 25 धावा, 4 मोठे फटके लगावावे लागतील फलंदाजी करत असताना के फायटर्सच्या संघाला. आपण पाहतोय GTCPL आणि आजच्या शेवटचा दिवस आणि नक्कीच चांगली स्पर्धा, चांगल्या दर्जाची स्पर्धा तालुक्यात प्रथमच पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा मोठा फटका पाहायला मिळतोय. मिस टाइम स्ट्रोक म्हणावं लागेल आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतील. केवळ 1 धावेवर या ठिकाणी रोखून ठेवलंय फलंदाजाला. तर सूरज आता एक चेंडू जर सूरजच्या गोलंदाजीचा विचार केला तर 3 चेंडूमध्ये केवळ 1 धाव खर्च केली. इथून मात्र पूर्णपणे केवळ सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण 3 चेंडू आणि 24 धावा पूर्णपणे सामना झुकवला एका हाती जय हनुमान काशोगल संघाने. सूरज याचं सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर आपण कर्णधार जर विचार केला तर कर्णधार सातत्याने फील्डमध्ये बदल करतोय आणि गरजेचं देखील आहे. कारण जर आपण पाहिलं तर त्यांचे गोलंदाज देखील कर्णधाराला पूर्णपणे साथ देत आहेत आणि सुरेख गोलंदाजी देखील करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी मी विनंती करेल स्पीडअप करा प्लीज, स्पीडअप करा विनंती असेल. कर्णधार विशाल प्लीज आपल्याला विनंती असेल. केवळ 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, प्लीज जरा स्पीडअप करा. 24 धावांची गरज, 24 धावांचं लक्ष यापुढे आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा आपल्याला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका पाहायला मिळतोय आणि त्या ठिकाणी केवळ 1 धाव मिळेल. आणि इथून मात्र पूर्णपणे जर सामना पाहिला तर जय हनुमान काशोगल या संघाच्या पारड्यात हा सामना झुकताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू शिल्लक असतील, 23 धावा शिल्लक असतील, माफ करा 2 चेंडू शिल्लक असतील आणि 24 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. आता मात्र नक्कीच
या ठिकाणी सामना झुकलाय जय हनुमानच्या दिशेने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सूरजच्या माध्यमातून आणि कॅप्टन्सी देखील उत्तम पाहायला मिळते. सातत्याने विकेट आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकात एक मोठा हादरा दिला, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात देखील संगमने हादरा दिला आणि सूरज देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर याच्यानंतर शेवटचा चेंडू शेष असेल आणि मी विनंती करेल VR गायमुख आपल्या संघाला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. आणि आता